मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजय झाले। 44,784 मतांनी अनिल परब विजय झाले। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केला। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा देखील होणार आहे। अनिल परब महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधरचे उमेदवार होते, ते आता विजय झालेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब हे 44,784 मतांनी विजयी झाले। दरम्यान अनिल परब यांच्या पत्नीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। आपण ऐकूया। अनिल परब यांचा मुंबई पदवीवरती विजय झालेला आहे आणि त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते मतदान केंद्राबाहेर या ठिकाणी करण्यात आलं आहे। माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत। मॅडम, काय सांगाल, एकंदरीत समोर भाजपचे उमेदवार होते आणि अनिल परब यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय झाला, कसं वाटतंय, काय नेमका आनंद आहे? पदवीधर मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती आणि सर्वच पदवीधरांचे खूप मनापासून आभार आहेतच, पण त्या प्रकारे अगदी शिवसैनिकांमध्ये हा एक जल्लोष होता तो या ठिकाणी आपल्याला दिसतोच आहे आणि सगळ्यांनी खूप अगदी निष्ठेने या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहेत। अर्थात परबसाहेबांनी तर घेतलेलेच आहेत आणि हा विजय आहे त्यांचा। तर या ठिकाणी आपल्याला जो लोकसभेच्या निवडणुकीत जे काही यश आपल्याला मिळालेलं आहे ते पाहता आता हा जो विजय आहे तो पण त्याचाच एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो। समोर पास झालं तर भाजपचा उमेदवार होता आणि असं असताना देखील उद्धव ठाकरेंना पसंती जी आहे ती मोठ्या प्रमाणात मिळाली। काय वाटतं, हे भाजपला नापसंती कुठेतरी मुंबईकरांनी दाखवली आहे का? अर्थातच आता काय या ठिकाणी शिवसैनिक अगदी जोमाने कामाला लागलेच होते आणि हा शिवसैनिकांचा खरोखर विजय आहे, तरी खूप छान आहे, आनंदाचं वातावरण आहे, छान वाटतं। निश्चित आपण पाहिलं तर याच ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात अनिल परब यांचा विजयी जो झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे त्यांच्या परिवारामध्ये देखील आपल्याला दिसून येत आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।